नमस्कार. गोष्ट एकाच मतदारसंघाची, पण दोन निवडणुका आणि निकाल, अगदी जमीन आसमानाचा फरक. मुंबईचं चांदिवली, इथं असं नेमकं काय घडलं? चला, आजच्या या विश्लेषणात आपण याच बदलत्या राजकीय समीकरणांच्या मुळाशी जाऊया आणि त्यामागे जो खरा आवाज आहे, मतदारांचा आवाज, तो ऐकायचा प्रयत्न करूया. जरा विचार करा, हजारो मतं मोजली जातात आणि निकाल लागतो तो फक्त 409 मतांनी. 2019 मध्ये चांदिवलीमध्ये हेच झालं होतं. हा जवळजवळ एक सांख्यिकीय टाय होता. एका बाजूला विजयाचा जल्लोष, तर दुसऱ्या बाजूला विजयाने अगदी थोडक्यात दिलेला हुलकावणी. पण पुढच्या 5 वर्षात चित्र पूर्णपणे पालटलं. तो 409 मतांचा फरक थेट 20,625 मतांवर जाऊन पोहोचला. हा काही किरकोळ बदल नाही, हा एक मोठा राजकीय बदल होता, ज्याने मतदारसंघाची दिशाच बदलून टाकली. तर मग प्रश्न हा आहे की या 5 वर्षांत तसं काय बदललं? कोणती कारणं होती ज्यामुळे एका निवडणुकीत अगदी काठावर असलेला निकाल पुढच्या निवडणुकीत इतका एकतर्फी झाला? चला, याच प्रश्नाची उत्तरे शोधूया. हे समजून घेण्यासाठी आपण 5 टप्प्यांमध्ये पुढे जाऊ. आधी चांदिवलीची राजकीय ओळख समजून घेऊ, मग आकडेवारी काय सांगते ते पाहू, त्यानंतर मतदारांचं म्हणणं ऐकू, मग उमेदवारांसमोरील आव्हानं कोणती होती ते तपासू, आणि शेवटी पुढे काय करता येईल यावर विचार करू. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला टप्पा, चांदिवलीचं राजकीय स्पंदन, मुंबईतलं एक शहरी रणांगण. चांदिवलीला आपण एक प्रकारे छोटा भारतच म्हणू शकतो. हा मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. इथे मराठी, गुजराती, उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने एकत्र राहतात आणि याच विविधतेमुळे इथलं राजकारण नेहमीच गुंतागुंतीचं आणि तितकंच आव्हानात्मक राहिले आहे. आता राजकारणाच्या गणिताकडे वळूया, म्हणजे आकडेवारीकडे. गेल्या 4 निवडणुकांमध्ये मतदानाचा कल नेमका काय सांगतोय ते पाहू. आता बघा, हे आकडे खोटं बोलत नाहीत, ते फक्त एक कहाणी सांगतात. 2009 आणि 2014 काँग्रेससाठी स्पष्ट विजय होता, पण खरी गोष्ट सुरू होते 2019 मध्ये. बघा तो आकडा, फक्त 409 मतं, म्हणजे अगदी निसटता पराभव. पण मग 2024 मध्ये काय झालं? काँग्रेसची मतं साधारण 43% राहिली, पण प्रतिस्पर्धेच्या मतांनी मात्र थेट 52% टप्पा गाठला. आणि तो जो 409 मतांचा फरक होता ना, तो आता 20,000 पुढे गेला. हाच तो महत्वाचा बदल आहे. राजकारणात एक साधा नियम आहे, तुम्ही जर एका जागी थांबलात तर तुम्ही मागे पडता. हेच आपल्याला या आलेखात दिसतंय. काँग्रेसची मतं 43% आसपास स्थिर राहिली, पण त्याचवेळी भाजप शिवसेना युतीनं आपली मतं अधिक मजबूत केली आणि जवळपास 8% वाढवली. ही जी 8% वाढ आहे ना, तेच त्या 20,000 फरकामागचं मुख्य गणित आहे. पण आकडे ही फक्त अर्धी गोष्ट सांगतात. खरी कहाणी तर मतदारांच्या रोजच्या जगण्यात, त्यांच्या अनुभवांमध्ये दडलेली असते. आता आपण त्या आवाजाकडे कान देऊया. हे फक्त एक वाक्य नाहीये, ही चांदिवलीतल्या हजारो लोकांची रोजची वेदना आहे. खड्ड्यांमुळे आणि अरुंद रस्त्यांमुळे 1.5 किलोमीटर जायला 1 तास लागतो. विचार करा, जेव्हा तुमचा रोजचा 1 तास फक्त खड्ड्यांमध्ये वाया जातो, तेव्हा तो राग, ती चीड कुठेतरी मतपेटीतून बाहेर येतेच. हाच तो असंतोष आहे जो त्या बदललेल्या आकड्यांमागे दडलेला आहे. या तक्रारी फक्त गैरसोयीच्या नाहीत. खराब रस्ते, अग्निशमन केंद्राचा अभाव, वाहतूक कोंडी, प्रदूषण, ह्या गोष्टी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम करतात. सन्मानाने जगण्याचा अधिकार, जो आपलं संविधान प्रत्येक नागरिकाला देतं, त्यावर घाला घालतात. आणि जेव्हा अशा महत्त्वाच्या विषयांवर माहितीपूर्ण सार्वजनिक चर्चा होत नाही, तेव्हा मतदार आपला निर्णय वेगळ्या मार्गाने व्यक्त करतात. चला, आता या परिस्थितीचं थोडं धोरणात्मक विश्लेषण करूया. एका स्वॉट विश्लेषणाच्या माध्यमातून काँग्रेस उमेदवारासमोरील नेमकी आव्हानं आणि संधी काय होत्या हे समजून घेऊ. ही एक प्रकारची राजकीय रस्सीखीच होती. बघा, एका बाजूला उमेदवाराची ताकद होती, त्यांचा अनुभव, लोकांमध्ये असलेला थेट संपर्क आणि महाविकास आघाडीचं पाठबळ. पण दुसऱ्या बाजूला तितकीच मोठी आव्हानं होती. एक मजबूत राजकीय युती, ध्रुवीकरणाची शक्यता आणि सत्ताविरोधी लाटेचा धोका. या दोन्हीमधला समतोलच निकालाची दिशा ठरवतो. या उमेदवाराची राजकीय ओळख कम्युनिटी गार्डियन किंवा आपल्यातला माणूस अशी आहे. म्हणजे एक असा नेता जो स्थानिक आहे, लोकांमध्ये सहज मिसळतो, ज्याचं लक्ष रस्ते आणि सुरक्षेसारख्या दैनंदिन गरजांवर आहे आणि ज्याला मतदार वैयक्तिकरित्या ओळखतात. हीच त्यांची मूळ ताकद आहे.
विश्लेषण झालं. आता कृती आराखड्याबद्दल बोलूया. मतदारांशी पुन्हा नातं जोडण्यासाठी आणि त्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी नेमका कोणता मार्ग अवलंबता येईल? यासाठी एक चतुर्मुख सिद्धांत म्हणजे 4 स्तंभांवर आधारित धोरण आखता येतं. पहिला स्तंभ निवडणूक लक्ष म्हणजे स्थानिक समस्यांवर आधारित प्रचाराने विशिष्ट वॉर्डवर लक्ष केंद्रित करणे. दुसरा कथानक निर्मिती विश्वास आणि सेवेची एक प्रामाणिक गोष्ट तयार करणे. तिसरा प्रशासन स्थानिक समस्यांवर पोकळ आश्वासनं न देता ठोस वचनं देणे. आणि चौथा स्तंभ संसाधन व्यवस्थापन योग्य मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करणे. ही रणनीती एका 90 दिवसांच्या आराखड्यात बसवता येते. पहिले 30 दिवस पायाभरणीसाठी म्हणजे लोकांच्या समज समजून घेण्यासाठी सर्वेक्षण करणं आणि वॉर्ड स्तरावर संघटन मजबूत करणं. मधले 30 दिवस थेट संवादासाठी म्हणजे जाहीरनामा आणि डिजिटल प्रचारातून लोकांपर्यंत पोचणं. आणि शेवटचे 30 दिवस कृतीसाठी म्हणजे रॅली आणि घरोघरी प्रचारातून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणं. आणि हो, आजच्या जगात डिजिटल संवाद खूप महत्वाचा आहे. स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुप्स, कामाबद्दल सांगणारे इंस्टाग्राम रील्स, खोट्या बातम्यांना उत्तर देण्यासाठी फॅक्ट चेक सेल आणि योग्य मतदारांपर्यंत पोचण्यासाठी फेसबुक जाहिराती. पण इथे एक मोठी जबाबदारी येते. लोकांचा विश्वास जिंकायचा असेल तर त्यांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं भारताचा DPDP कायदा सांगतो, हा संपर्क केवळ प्रचारासाठी नसावा, तर तो एक माहितीपूर्ण आणि जबाबदार संवाद असायला हवा. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो, स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करून मोठ्या राजकीय लाटांना खरंच थांबवता येतं का? चांदिवलीचं उदाहरण आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगतं. राष्ट्रीय राजकारणाच्या पलीकडेही लोकांच्या रोजच्या जगण्याला खूप महत्त्व आहे. रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी हेच ते खरे मुद्दे आहेत जे मतदारांचा विश्वास जिंकू किंवा गमावू शकतात. कदाचित उत्तर मोठ्या घोषणांमध्ये नाही, तर उत्तम